मंदिरात जाताच आपण सगळ्यात पहिले काय करतो तर घंटा वाजवतो. पण का? सगळे करतात म्हणून की परंपरा म्हणून? ही केवळ प्रार्थनेची सुरुवात नाहीये, तर घंटा वाजवल्यावर नेमकं काय घडतं हे जाणून घ्या. घंटेचा नाद हा ओम या ध्वनीप्रमाणे असतो, जो कमीत कमी 7 सेकंदापर्यंत टिकतो. या तेजस्वी नादामुळे आपल्या सभोवतीची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. बाहेरील विचार दूर होऊन मन शांत आणि एकाग्र होतं. पूजा करताना षोडश उपचार किंवा पंच उपचारांपैकी घंटा हा एक महत्वाचा उपचार आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार घंटा वाजवल्यावर एक प्रकारचा नाद ब्रह्म निर्माण होतो. हे सर्व झालं अध्यात्म. आता बघूयात विज्ञान. मनुष्य हा पंचतत्वांनी बनलेला आहे आणि असं मानलं जातं की घंटेचा ध्वनी या 5 तत्वांना शुद्ध करण्याचे काम करतो. मंदिरातील घंटा ही पंचधातूंची बनलेली असते, त्यामुळे तिचा नाद हा उच्च आणि विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा असतो. घंटेचा नाद आपल्या मेंदूतील अल्फा आणि थीटा लहरींना संतुलित करतो, ज्यामुळे तणाव कमी होऊन मन शांती आणि स्पष्ट विचारशक्ती प्राप्त होते. घंटेचा ध्वनी आपल्या शरीरातील 7ही चक्र सक्रिय करतो, विशेषतः आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र. हा ध्वनी पीक ऑफ युनिफाईड ब्रेन वेव्ह पॅटर्न तयार करतो, ज्यामुळे एका क्षणात शरीर आणि मन एकाग्र होतं. म्हणूनच मंदिरात घंटा वाजवणे ही एक परंपरा नाहीये, तर ती एक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे.